हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे। शरद पवारच्या राष्ट्रवादीचे आतिश भैया दांडेगावकर यांच्या भाजप प्रवेशामुळे मतदारसंघामध्ये आता चर्चेला चांगलेच उधार आले आहे। या अगोदर गांधी घराण्याची नाळ जोडलेल्या काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या पत्नी माजी आमदार प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामध्ये राजकीय चर्चा चांगलीच रंगली होती। आता शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे सुपुत्र आतिश दांडेगावकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरित्या जाहीर प्रवेश केला आहे। त्यामुळे हा केवळ पक्षप्रवेश नाही तर हिंगोली जिल्ह्याच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये राजकीय समीकरणे बदलणारा टर्निंग पॉइंट मानला जात आहे का? सध्या वसमत मतदारसंघातील राजकीय समीकरण पाहता वसमतचे विद्यमान आमदार राजू नवघरे हे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात। अशाच परिस्थितीमध्ये शरद पवार गटाशी नाळ जुळलेल्या दांडेगावकर कुटुंबातील वारसाचा भाजपमध्ये प्रवेश म्हणजे हा थेट राजू नवघरे यांना राजकीय धक्का मानायचा का, की भाजपची ही दीर्घकालीन रणनीती आहे? आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर हा प्रवेश झाल्याने स्थानिक सत्ता समीकरणामध्ये त्याचा थेट परिणाम होऊ शकतो, हे मात्र सत्य नाकारून चालणार नाही। दांडेगावकर यांचे परंपरागत मतदार कार्यकर्ते आणि प्रभाव क्षेत्र जर भाजपकडे सरकले तर वसमतमध्ये भाजपला नवसंजीवनी मिळू शकते, हेही तितकंच सत्य नाकारता येत नाही। तर दुसरीकडे कळमनुरी विधानसभा क्षेत्रातील राजकीय स्थिती पाहिली असता कळमनुरी मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संतोष बांगर यांचाही मोठा प्रभाव आहे। त्यांनी सोबळावर नगर परिषद निवडणुकीत आपले अस्तित्व निर्माण केले आहे। कळमनुरी शिवसेना शिंदेगडाचे आमदार संतोष बांगर प्रभावी मानले जातात। त्यातच नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीत प्रज्ञा सातव यांनी अधिकृतरित्या जाहीर प्रवेश केला। त्यामुळे प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामागे बांगरांना राजकीय तोलामोलाचा प्रतिस्पर्धी उभा करण्याचा भारतीय जनता पार्टीचा डाव होता का? आणि त्याच वेळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना प्रचारामध्ये प्रचार प्रमुख म्हणून महाविकास आघाडीने जिम्मेदारी दिली होती, परंतु जिल्ह्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाहिजे तसे यश मिळाले नाही। दुसरीकडे शिंदे शिवसेनेचे संतोष बांगर व अजितदादांच्या राष्ट्रवादीचे राजू नवघरे यांनी आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले। त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अशीच परिस्थिती राहिली तर राजकीय वर्चस्व कमी होईल यामध्ये शंका नव्हती। एकीकडे हिंगोलीमध्ये आमदार तानाजी मुटकुळे यांचे वर्चस्व असताना संतोष बांगर यांनी हिंगोलीमध्ये सुद्धा नगर परिषद आपला भगवा फडकवला। वसमतमध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे प्रभावी वर्चस्व असताना त्या ठिकाणी विद्यमान आमदार राजूभाई नवघरे यांच्या पक्षाने नगर परिषदेवर आपल्या राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला। त्यावेळी कुठेतरी राजकीय समीकरण बदलण्याच्या दिशेने आतिश दांडेगावकर यांचा प्रवेश मानला जातो आहे का? हे देखील त्याच मालिकेतील पुढची चाल आहे का, की भाजप हिंगोली जिल्ह्यामध्ये दोन वेगवेगळ्या मतदारसंघात आपले स्वतंत्र नेतृत्व उभे करत आहे का? की यामध्ये सर्वात मोठा प्रश्न आता समोर येतो आहे तो म्हणजे राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू कोणी कोणाचे नसतात, फक्त स्वार्थ आणि समीकरणे असतात। त्यामुळे वसमत मतदारसंघात संघाची परिस्थिती पाहिली असता उद्याच्या राजकारणात ऐनवेळी आमदार राजू नवघरे हे भाजपकडे झुकतील का, की भाजप स्वतंत्र चेहरा म्हणून दांडेगावकर यांनाच पुढे करेल? हा प्रवेश केवळ प्रतिस्पर्धी उभा करण्यासाठी आहे की स्वतःची राजकीय कारकीर्द मजबूत करण्यासाठी घेतलेला रणनीतिक निर्णय आहे? त्यामुळे नक्कीच हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात काय होणार? एकीकडे पाहिलं तर हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणात आता नवे केंद्रबिंदू निर्माण होत आहेत। वसमत आणि कळमनुरी या दोन्ही मतदारसंघात भाजपने टाकलेल्या चाली भविष्यातील विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी वाटत आहे का? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रवेशाचे खरे राजकीय वजन ठरवतील का? सध्या राजकारणाचा पट रंगतो आहे, मोठमोठे निर्णय पडद्यामागे शिजत आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातील मतदार मात्र पुढची चाल कोणती याची आता उत्सुकतेने वाट पाहत आहेत। त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सत्ता समीकरण बदलते की भाजपच्या पदरी निराशा पडते हे पाहणं आता तितकंच जिल्ह्यातील मतदारांना रंजक ठरणार आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा। पाहत राहा लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह।